अतिशय भयंकर घटना समोर आलेली आहे। स्वामी चैतन्यानंद सरस्वती महाराज यांच्यावर 17 मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। त्या मुलींनी आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की या महाराजांनी आमचा विनयभंग केला। एवढंच नाही तर त्यांनी व्हॉट्सअपवरती आम्हाला अश्लील मेसेज पाठवले। त्यानंतर त्यांनी आम्हाला एका खोलीमध्ये पाठवलं आणि त्यांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्या मुलींनी त्या महाराजांची तक्रार केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। त्यावेळेस हे महाराज तिथून फरार झाले आहेत। सविस्तर माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मुली ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात होत्या त्या संस्थेमध्ये त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं। इन्स्टिट्यूटचा स्वामी चैतन्यानंद सरस्वती महाराज यांच्यावर येथील 17 विद्यार्थिनींवर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत। तक्रारीत आरोप आहे की आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती पार्थ सारथी यांनी EWS शिष्यवृत्ती अंतर्गत PDM कोर्स करत असलेल्या महिला विद्यार्थिनींना अपशब्द वापरले आणि अश्लील WhatsApp SMS पाठवले। एवढंच नाही तर विद्यार्थिनींसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा देखील प्रयत्न बाबाने केला। मिळालेल्या माहितीनुसार श्री शृंगेरी मठ आणि त्यांच्या मालमत्तेचे प्रशासक श्री PA मुरली यांच्या वतीने 4 ऑगस्ट 2025 रोजी तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारीची सुरुवात 4 ऑगस्ट 2025 रोजी श्री शृंगेरी मठाचे प्रशासक PA मुरली यांनी आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीत असंही म्हटलं आहे की संस्थेतील काही महिला प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आरोपींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थिनींवर दबाव आणला, ज्यामुळे मुलींना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला। तपासादरम्यान जवळपास 32 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले, ज्यामध्ये 17 विद्यार्थिनींनी आरोपीवर अपशब्द, अश्लील मेसेज आणि शारीरिक संबंधाचे आरोप लावले आहेत। विद्यार्थिनींनी सांगितल्यानुसार त्यांनी आरोप केल्यानंतर काही महिला प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींवर बाबा जे सांगत आहे ते करण्यास दबाव टाकला। पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बराच काळ आपल्या प्रभावाचा वापर करून विद्यार्थिनींना धमकावण्याचा आणि त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। यावरून असं दिसून येतं की हा मुद्दा एकाच घटनेपुरता मर्यादित नव्हता तर बराच काळ चालू होता। सध्या या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत। पोलीस सूत्रानुसार ज्या मुली EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग कोट्यातून प्रवेश मिळाला होता त्याच मुलींचा शिकार बाबा करत असे। या विद्यार्थिनींना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला आणि बाबाने त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतला। पीडितांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे की बाबा त्यांना परदेश दौऱ्याचे आश्वासन देऊन आमिष दाखवत असत, परंतु जर त्यांनी नकार दिला तर त्यांना परीक्षेत नापास करण्याची धमकी देत असत।